लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो, तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेबरोबर लिंक आहे का? नसेल तर तुम्हाला 8वा हप्ता, लाडक्या बहिणीचा 8वा हप्ता, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता भेटणार नाही। बऱ्याच ताईंना जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता न भेटण्याचं एकमेव कारण आहे की त्यांचं आधार कार्ड या ठिकाणी काय झालं होतं, लिंक झालं नव्हतं। डीबीटी डिएक्टिव्ह झाल्यामुळे या ठिकाणी बऱ्याच ताईंना पैसे भेटलेले नाहीत। त्याच्यामुळे बऱ्याच ताईंनी मला या ठिकाणी मेसेज केले होते, व्हॉट्सअपला असेल किंवा या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये पण सांगितलं होतं की सर आम्हाला डीबीटी कसं चेक करायचं, डीबीटी ऍक्टिव्ह कसं करायचं, याच्यावर एक व्हिडिओ बनवा। तर त्यांच्या सगळ्या ताईंसाठी हा व्हिडिओ असणार आहे। डीबीटी कसं ऍक्टिव्ह करायचं, कुठं चेक करायचं, लक्षात घ्या। तुम्हाला अशा स्वरूपाचा मेसेज आलाय का बघा, एकदा चेक करा। जर अशा स्वरूपाचा मेसेज आला असेल तर तुम्हाला लवकरात लवकर तुमचं अकाउंट या ठिकाणी ऍक्टिव्ह करून घ्यावं लागेल आणि जर केलं तरच तुम्हाला पुढचा 8वा हप्ता या ठिकाणी भेटणार आहे। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला अर्ज प्राप्त झाला आहे, परंतु आपले बँक खाते आपल्या आधारशी संलग्न नाही। आपण तात्काळ बँकेला भेट देऊन आपले खाते आधारशी संलग्न करावे। जिल्हाधिकारी या ठिकाणी प्रत्येक आपल्या आपल्या जिल्ह्यानुसार हे मेसेज येत आहेत। लाडक्या ताईंनो, तुम्हाला असा मेसेज आलाय का? एकदा तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचा आहे, कारण की तुम्हाला अशा स्वरूपाचा जर मेसेज आला असेल तर लवकरात लवकर काळजी घ्यायची आहे। आणि जर मेसेज एखाद्या वेळेस काय होतो, बँकला तुमचा मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे तो मेसेज येत नाही आणि बऱ्याच ताईंना पैसे अकाउंटला येत नाही। त्याच्यामुळे बऱ्याच ताईंचे हप्ते या ठिकाणी रखडले आहेत। का रखडले आहेत? त्यांना डीबीटी या ठिकाणी माहित नाहीये। डीबीटी म्हणजे काय, सोप्या भाषेत सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खूप महत्त्वाच्या गोष्टी मी सांगणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे की कशा स्वरूपाचं तुम्हाला चेक करायचं आहे। बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे डीबीटीचं या ठिकाणी अशा स्वरूपात तुम्हाला ऍक्टिव्ह आहे का नाही चेक करायचे। ऍक्टिव्ह या ठिकाणी तुम्ही बघू शकता, डीबीटी ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला या ठिकाणी पुढचा हप्ता भेटणार आहे, किंवा सरकारी योजनेच्या कोणत्या पण सरकारी योजनेचा हप्ता जर तुमच्या अकाउंटला यायचा असेल तर हे डीबीटी करणं खूप गरजेचं आहे। डीबीटी म्हणजे काय तर लक्षात घ्या, आधार कार्ड बँकेला जोडणं, केवायसी करणं, ई केवायसी करणं, असे भरपूर सारे नाव आहेत त्याला। त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, पण हे चेक कसं करायचं ते तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर तुम्ही, आणि एकदम सोपं आहे, मोबाईलवर तुम्ही चेक करू शकतात, लॅपटॉपवर चेक करू शकतात, किंवा बँकेमध्ये जाऊन डायरेक्ट देखील पण चेक करू शकतात। त्याच्यामुळे कशा स्वरूपात कसं चेक करायचं घरी बसल्या बसल्या ते तुम्हाला मी सांगणार आहे। चला सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी सोप्या भाषेमध्ये सांगत आहे। त्याच्यामुळे बघा, मी स्वतः तुमच्यासाठी या ठिकाणी बँकेमध्ये पण जाऊन आलेलो आहे। जर कोणत्या ताईला आधार कार्ड कसं लिंक करायचं माहित नसेल तर बघा, मी स्वतः असं बँकेमध्ये गेलो, त्या सरांना या ठिकाणी विचारलं, या ठिकाणी सरांनी बघितलं, आधार कार्ड घेतलं आणि चेक केलं की बँक या ठिकाणी लिंक आहे का नाही। अशा स्वरूपात पण तुम्ही जाऊन चेक करू शकता। सगळ्यात पहिला सोपा मार्ग आहे, ज्या ताईला कळत नाही, मोबाईल वापरायचं कळत नाहीये, आधार कार्ड कसं लिंक आहे का नाही चेक करायचं असेल, एकदम सोपा भाषेत सांगतो, तुमचं अकाउंट ज्या बँकेमध्ये आहे त्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही त्यांना आधार कार्ड दाखवायचं आहे, तुमचं बँक डिटेल्स त्यांना दाखवायचे आहेत आणि त्या सरांना, तुम्हाला तिथल्या जवळ तुमच्या बँकेमधल्या सरांना, मॅनेजरला, क्लर्कला विचारायचं आहे की आमचं अकाउंट लिंक आहे का नाही, डीबीटी आहे का नाही चेक करा। ही झाली पहिली पद्धत। आता दुसरी पद्धत बऱ्याच ताई म्हणत असतील की सर आम्ही घरी बसल्यानंतर चेक करू शकतो का? हो, चेक करू शकतात। मोबाईलवर देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकतात। कशा स्वरूपात चेक करू शकतात बघा, या ठिकाणी माय आधार अशा स्वरूपाचं तुम्हाला गुगलवर चेक करायचंय। माय आधार या ठिकाणी .government.in गव्हर्नमेंटची ही वेबसाईट आहे बघा, गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे। या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जायचंय, माय आधार नाव जर तुम्ही गुगलवर असं जरी सर्च केलं माय आधार तर डायरेक्ट तुम्हाला ही लिंक येते। लिंक आल्यानंतर अशा स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी दिसेल, वेलकम टू माय आधार अशा स्वरूपात दिसेल। तर ह्या सगळ्या स्वरूपात तुम्हाला मराठीमध्ये पण दिसतं, हिंदीमध्ये दिसतं, इंग्लिशमध्ये, तिन्हीमध्ये तुम्हाला पाहू शकतात। सोप्या भाषेत तुम्हाला जर इंग्लिश या ठिकाणी जर हवा असेल तर इंग्लिश करू शकतात, मराठी करू शकतात, हिंदी करू शकतात, तुमच्या सोयीनुसार तुम्ही या ठिकाणी भाषा निवडू शकतात। सोप्या भाषेत समजून सांगायला, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। लाडक्या ताईंनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कुणी स्किप करायचं नाही, खूप महत्त्वाची तुम्हाला अपडेट देत आहे। बघा, या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, नंतर लॉग इन करायचंय बघा, लॉग इन, या लॉग इन बटनावर क्लिक करायचंय। या पेजवर आल्यानंतर या ठिकाणी लॉग इनचं हे बटन तुमच्या समोर दिसतंय, या लॉग इनच्या बटनावर तुम्हाला
क्लिक करायचंय। जो तुम्ही आधार कार्डला बँकेला मोबाईल नंबर दिलाय तोच मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येऊन जाईल। या ठिकाणी काय होईल तुमचा, या ठिकाणी बघा आधार कार्ड नंबर एक टाकायचा, सुरुवातीला तुम्ही आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, तुमचा काय जो आधार कार्ड नंबर असेल तो आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, नंतर एंटर कॅप्चा, या ठिकाणी जो कॅप्चा तुमच्या समोर येईल तो कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन विथ ओटीपी तुमच्या मोबाईल नंबरवर येणार आहे। जो आधार कार्डला जोडलेला मोबाईल नंबर आहे त्याचा ओटीपी तुम्हाला येऊन जाणार आहे। ओटीपी आल्यानंतर या ठिकाणी पुढच्या प्रोसेस मध्ये तुमचा ओटीपी टाकायचा आहे आणि ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला अशा स्वरूपाचा या ठिकाणी दिसणार आहे। वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत बघा, यातली आपली महत्वाची सर्व्हिस कोणती ती बघूया। सगळ्या वेगवेगळ्या दिसतात बघा। डॉक्युमेंट अपडेट तुम्ही करू शकता या ठिकाणी बघा, डॉक्युमेंट अपडेट करू शकतात, डाउनलोड आधार कार्ड, तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर डाउनलोड पण करू शकतात आणि ऑर्डर आधार कार्ड पीवायसी वगैरे कार्ड वगैरे असं सगळं करू शकतात। पण यातलं आपल्याला काही करायचं नाहीये, आपल्याला त्याच्या खाली यायचंय। थोडं खाली आल्यानंतर बघा एक महत्वाचं ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे, ते म्हणजे बँक सीडिंग स्टेटस। बघा हे बँक सीडिंग स्टेटस, सीडिंग करणं म्हणजे काय तर तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का नाही ते चेक करणं, सीडिंग करणं म्हणजे जोडलेलं लिंक आहे का नाही ते चेक करणं। तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचंय बँक सीडिंग स्टेटस, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय। या बँक सीडिंग स्टेटस म्हणजे चौथं ऑप्शन असेल, ऍड्रेस अपडेट वगैरे असेल, त्याच्यानंतर बँक सीडिंग स्टेटस असेल, या बँक सीडिंग स्टेटस वर तुम्हाला क्लिक करायचंय। बँक सीडिंग स्टेटस वर क्लिक केल्यानंतर पुढे बघा तुम्हाला या ठिकाणी अशा स्वरूपाचं सगळ्या गोष्टी दिसेल बघा। म्हणजे तुम्ही पहिली गोष्ट काय करायचं, आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे, तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल, तो ओटीपी तिथे टाकायचा आहे। ओटीपी टाकल्यानंतर त्या ठिकाणी बँक सीडिंग आधार कार्ड या ठिकाणी सिलेक्ट करायचंय आणि ते सिलेक्ट केल्यानंतर तुमची सगळी माहिती या ठिकाणी दिसेल। जर तुमची माहिती जर इनॅक्टिव्ह असेल, बघा हे तुम्हाला विचारत आहे, जर इनॅक्टिव्ह असेल या ठिकाणी इनॅक्टिव्ह असेल, मायनसचं चिन्ह तुमच्या समोर दिसत असेल, हे मायनसचं चिन्ह दिसत असेल तर तुम्हाला तुमचं अकाउंट ऍक्टिव्ह करून घ्यावा लागेल। या ताईला पैसे येणार नाहीत, लक्षात घ्या। लाडक्या ताईंनो, जर तुमचं असं इनॅक्टिव्ह असेल, आधार कार्ड बँकेला जोडलेलं नसेल, डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। त्याच्यामुळे सर्वांनी चेक करायचंय, इनॅक्टिव्ह आलं म्हणजे तुमचे पैसे या ठिकाणी पुढे येणार नाहीत, हप्ता पुढे येणार नाही। कोणत्या कोणत्या ताईचं ऍक्टिव्ह आहे त्यांनी त्यांचं नाव सांगायचंय, डीबीटी ऍक्टिव्ह का इनॅक्टिव्ह काय आहे तुमच्या समोर एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला पटपट सांगायचंय। खूप महत्वाचा व्हिडिओ आहे, लक्षात घ्या। लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी संपूर्ण माहिती मी तुम्हाला 2 ते 3 पद्धतीने बघा। आणि ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की तुमचं इनॅक्टिव्ह आहे तर इनॅक्टिव्ह झाल्यानंतर तुम्हाला एका बँकेमध्ये जायचं। तुमची जी बँक असेल किंवा कोणी पोस्ट ऑफिस मध्ये काढलं असेल त्या बँकेमध्ये पोस्ट ऑफिस मध्ये जायचं आहे आणि त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्यांचं आधार कार्ड वगैरे जे डॉक्युमेंट्स ते मागतील ते डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत, फॉर्म भरायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमचं एक 4 ते 5 दिवसामध्ये तुमचं अकाउंट ऍक्टिव्ह होणार आहे। बऱ्याच टाइम असेल की सर आम्ही एकदा ऍक्टिव्ह केलं, आम्ही एकदा भरलं होतं, मग आमचं परत करावं लागेल का? यस, तुम्हाला चेक करायचंय। ऍक्टिव्ह असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण कधी कधी काय होतं, बऱ्याच टाइमचं तुम्हाला मी मेसेज पण दाखवतो की सर आमचं इनॅक्टिव्ह झालं होतं। आता कोणत्या कारणास्तव इनॅक्टिव्ह झालं ते त्यांनाच माहितीये। काहींचं जॉईंट अकाउंटमुळे झालं असेल, काहींचं काही डॉक्युमेंट्स मिसिंग झाली असेल किंवा काहींचं काही प्रॉब्लेम झाला असेल। लक्षात घ्या, काही त्यांचे पहिले 5 हप्ते देखील आले, 7,500 रुपये पण आले आणि जानेवारी आणि डिसेंबरचा हप्ता का नाही आला? कारण डिएक्टिव्ह झाले बऱ्याच टाइमचं। म्हणून सांगतो तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जर पुढचा 8वा हप्ता हवा असेल तर लक्षात घ्या अशा स्वरूपाचं ऍक्टिव्ह, सॉरी थोडं सर्दी झाली आहे, थोडी तब्येत ठीक नाही, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। लाडक्या ताईंनो, हे सगळ्या गोष्टी चेक करा तुम्ही। थोडी तब्येत खराब असल्यामुळे जास्त आवाज बोलता येत नाहीये, तरी पण बघा लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी मदत करण्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ बनवताय। जास्तीत जास्त शिंक येते, शिंक आल्यासारखं होत आहे, पण ठीक आहे। चला लाडक्या ताईंनो, एक काम करायचं, तुमचं हे चेक करून मला सांगायचं एकदा। इथेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।